राम राम मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत नवनाथ संप्रदायातील एक पवित्र आणि चमत्कारी स्थान श्री कानिफनाथ महाराज मंदिर। हे मंदिर केवळ एक देवस्थान नाही, तर हजारो वर्षांच्या अध्यात्म, तपश्चर्या आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। भारतातील नाथ संप्रदाय हा अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली संप्रदाय मानला जातो। या संप्रदायात नवनाथांचे विशेष स्थान आहे। मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि त्यांच्यासह इतर 7 नाथांनी भारतात योग, तपश्चर्या आणि अध्यात्माचा प्रसार केला। याच नवनाथांपैकी एक महान योगी म्हणजे श्री कानिफनाथ महाराज। लोककथेनुसार कानिफनाथ महाराजांचा जन्म अत्यंत अद्भुत रीतीने झाला। असे मानले जाते की एका दिव्य शक्तीमुळे हत्तीच्या कानातून त्यांचा अवतार झाला। कान या शब्दावरूनच त्यांना कानिफनाथ हे नाव प्राप्त झाले। त्यांनी कठोर तपश्चर्या करून महान योगसिद्धी प्राप्त केली। त्यांच्या साधनेमुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते। या मंदिराची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचे अत्यंत छोटे प्रवेशद्वार। येथे कोणालाही उभे राहून प्रवेश करता येत नाही, प्रत्येकाला वाकूनच आत जावे लागते। यातून एक महान संदेश मिळतो, देवापुढे सर्व समान आहेत। येथील परंपरेनुसार पुरुष भक्तांना शर्ट काढून दर्शन घ्यावे लागते। ही परंपरा नम्रता आणि शुद्धतेचे प्रतीक मानली जाते। मंदिरात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता आणि चैतन्य अनुभवास येते। भक्तांच्या मते ज्याच्या मनात श्रद्धा आणि भक्ती असेल त्याला येथे नक्कीच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा लाभते। मंदिर परिसरात नवनाथांचे सुंदर चित्रदर्शन आणि मारुती अर्थात हनुमंताचे मंदिर देखील आहे। मित्रांनो, श्री कानिफनाथ महाराज मंदिर ही केवळ यात्रा नाही, तो एक आध्यात्मिक प्रवास आहे। नम्रता, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारे हे पवित्र स्थान प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावे। जर तुम्हाला नवनाथ परंपरेचा दिव्य अनुभव घ्यायचा असेल तर येथे अवश्य भेट द्या। जय नवनाथ, जय श्री कानिफनाथ महाराज। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रवासासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। जय नवनाथ, जय श्री कानिफनाथ महाराज।